सकाळच्या नाश्त्यासाठी छान मऊ लुसलुशीत असं आपण इथे उपीट बनवून घेणार आहे. 1 वाटी रवा इथे मी कोरडाच भाजून घेतलेला आहे. हिरव्या मिरच्या 5-6 चिरून घेतलेल्या आहे. 1 टोमॅटो, कढीपत्ता, कांदा, कोथिंबीर, मूठभर शेंगदाणे आणि 10-15 इथे मी काजू घेतलेले. काजू आणि शेंगदाणे ऑप्शनने घालायचे, असेल तर घाला, नसेल तर नाही घातले तरी चालेल. कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे. तेल गरम झालं की त्यामध्ये शेंगदाणे आणि काजू घालून हलकेसे असे कुरकुरीत सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. नंतर काढून घेतले शेंगदाणे आणि काजू. त्यानंतर जिरी मोहरी घालायची, हिरव्या मिरच्या परतून घ्यायच्या आणि नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून चांगला कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा परतला की त्यामध्ये रवा घालायचा आहे. 1 मोठा चमचा यामध्ये साजूक तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि तूप घातलं की रवासुद्धा आपल्याला चांगला हलका असा भाजेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर टोमॅटो, कोथिंबीर घालायची आहे, परतून घ्यायचं आहे. हळद घालायची आहे, मीठ घालायचं आहे, साखर यामध्ये 2 चमचे घालायचे आहे आणि आमचूर पावडर अर्धा चमचा घालून आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये 3 वाट्या, ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने 3 वाट्या गरम पाणी यामध्ये घालून झाकून ठेवायचे. 5-6 मिनटं वाफेवरती उपीट चांगलं शिजवून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही बघू शकताय छान मऊ लुसलुशीत असं आपलं इथे उपीट बनवून तयार झालेलं आहे. सगळ्यात शेवटी काजू आणि शेंगदाणे यामध्ये घालायचे, म्हणजे ते नरम पडत नाही, कुरकुरीत राहतात. अशा पद्धतीने सकाळच्या नाश्त्यासाठी छान असं आपण उपीट